तुमच्या प्रत्येक हारण्याला जिंकण्याची पायरी माना. सहजासहजी स्वप्न पूर्ण होत नाहीत. दगडाला सुद्धा मूर्ती होण्यासाठी हातोडे आणि छन्नीचे घाव सोसावे लागतात. बासुरी असंच नाही वाजत. तिच्या सुद्धा आतला भाग रिकामा करून तिला छिद्र पाडावे लागतात, तेव्हा ती वाजते. गंगेची पूजा लोक असंच नाही करत. मोठमोठ्या दगडाला टक्कर देत वाहत राहावं लागतं, तेव्हा लोक पूजा करतात. त्याच पद्धतीनं जीवनात थॉमस एडिसनला लगेच यश मिळालं नाही. त्यांचे 1000 प्रयोग अयशस्वी झाले आणि 1001 नंबरचा प्रयोग यशस्वी ठरला. एलॉन मस्क असंच जगात महान बनले नाहीत. अनेक वेळा त्यांची मिसाईल अयशस्वी झाली, पण एक दिवस असा आला, त्यांच्या मिसाईलचं परीक्षणही झालं आणि त्यांची मिसाईल लँड सुद्धा झाली. म्हणून जीवन जगत असताना तुमच्या हारण्याला जिंकण्याची नवीन पायरी समजा. प्रत्येक क्षण विद्यार्थी होऊन जगा. हारण्याला सुद्धा जिंकणं मानून जेवढे वेळेस तुम्ही हाराल तितकी वेळा अनुभव येत राहतील आणि एक दिवस तुम्हाला यश मिळेल आणि तुम्ही जिंकाल. ओम नमः शिवाय.